पोलीस स्टेशन धंतुली हद्दीत इंडियन जिमखान्याच्या मागे तकिया मैदान आहे आणि मयत जो मृतक आहे करण उर्फ लकी नायनेकर हा सुद्धा तकिया धंतुलीमध्ये राहतो आणि जे आरोपी आहे कुणाल राऊत हा सुद्धा तकिया धंतुलीमध्येच राहतो। कुणाल राऊत आरोपी कुणाल राऊत आणि मयत करण उर्फ लकी यांचे खूप दिवसापासून वादावादी चालू होते। याच्यावरून लकी नायनेकर जो मृतक आहे त्याच्यावर गुन्हा पण दाखल होता आणि त्यावेळी त्याचे वडील वारले होते अटॅकनी याचे मयताचे। तर मृतकामध्ये तो रोष होता की कुणाल राऊतच्या अशा वागण्यामुळे किंवा भांडणामुळे माझ्या वडिलांना अटॅक आलेला आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर त्या वादाची ठिणगी तेव्हा पडलेली होती आणि त्याच्यावर आपण प्रतिबंधक दोघांवर केलेले होते। लकी नायनेकरवर प्रतिबंध केलेली आहे, परंतु ती जी वादाची ठिणगी आहे ते वाढत काल त्याचं मर्डरमध्ये हे झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे। आणि जेव्हा हा मृतक आरोपीच्या घराकडनं शिव्या देत गेला आणि नंतर तो तकिया मैदानामध्ये आला, तेव्हा योगेश कोळवे नावाचा जो आरोपी कुणाल राऊतचा साळा आहे त्याच्यासोबत त्याचा पुन्हा तिथे वाद सुरू झाला आणि त्या वादामध्ये मग कुणाल राऊतचा जो मामा आहे रुपेश वाघाडे आणि कुणाल राऊतची वाईफ काजल राऊत हे सगळे तिथे आले आणि मग यांच्या वाद सुरू झाल्यामुळे आणखी भांडण वाढलं आणि त्याच्यामध्ये चाकू विटा आणि हातबिट्याने मारहाण करून त्याचा खून झालेला आहे। बरोबर। याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये कुणाल राऊत आणि बाकीचे चारही आरोपींना आपण लगेच तात्काळ अर्ध्या तासामध्ये ताब्यात घेतलेलं होतं संशयावरून आणि आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून आपले 3 आरोपी अटक पण आहेत। चौथा योगेश कोळवे हा ताब्यात होता आणि त्याला पण थोडी इंजुरी होती, तर त्यामुळे त्याला मेडिकलला आपण उपचारासाठी नेलेलं आहे आणि ते मेडिकलमधून आल्यानंतर त्याला सुद्धा आपण अटक करणार आहोत। अर्ध्या तासामध्ये आपण हा गुन्हा उघडकीस आणला आहे। बरोबर। कुणाल राऊतवर जुगार आणि एक NC होती अदखलपात्र आणि पण मयतावर एक 324चा गुन्हा आणि जुगाराचा गुन्हा दाखल होता।